आज आपण एक क्लिनिक ॲप्लिकेशन पाहणार आहोत. आमच्या कंपनीने जे क्लिनिक ॲप्लिकेशन डेव्हलप केलं आहे यामध्ये तुम्हाला दिसतील वरती दोन यूजर आहेत, एक डॉक्टर आहे आणि एक रिसेप्शनिस्ट आहे. आपण पहिल्यांदा रिसेप्शनिस्ट पाहू. रिसेप्शनिस्टचं काम काय असतं मोस्ट ऑफ की जे आलेले पेशंट आहेत त्यांची अपॉइंटमेंट घेणं आणि जे काही कन्सल्टिंग चार्जेस असतील ते पेड करून घेणं. ठीक आहे. आता यामध्ये हा रिसेप्शनिस्टचा डॅशबोर्ड आहे. यामध्ये तुम्हाला दिसते की पेशंटचं रजिस्ट्रेशन, जे आपले पेशंट आहेत, जो नवीन पेशंट असेल जे आजपर्यंत आले नाही अशा लोकांची एंट्री यामधून होते. कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा, तुमचा मेल आय डी असेल, त्यानंतर बर्थ डेट सिलेक्ट करायची आहे. यामध्ये तुम्हाला जर इयर सिलेक्ट करायचं असेल तर या इथे क्लिक करायचे. पहिल्यांदा मंथ दिसेल, त्याच्यावर डबल क्लिक केलं की तुम्हाला इयर दिसेल. तुमचं इयर काय आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार आहात. त्यानंतर मंथ आणि डेट. ओके. तर इथे टॅब दिला की तुमच्या एक्झॅक्टली काय इयर आहे ते इथे कॅल्क्युलेट होतं. ठीक आहे. आता हा तुमची बेसिक इन्फॉर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन सेव्ह करायची आहे. ठीक आहे. सेव्ह झाल्यानंतर तुमचे फील्ड सगळ्या क्लिअर होणार आहेत. जर तुम्हाला नवीन एंट्री करायची असेल करू शकता, नाहीतर मग तुम्ही इथे क्लोज करा. ठीक आहे. आता आपले पेशंट्स ॲड झालेले आहेत. आता यामध्ये इथे जर तुमचे एकापेक्षा जास्त डॉक्टर असेल तर डॉक्टर दिसणार आहेत. रिसेप्शनिस्ट काय करणार आहे की तुम्ही कोणत्या जो पेशंट आहे तो कोणत्या डॉक्टरला भेटायला आलेला आहे, कोणत्या डॉक्टरला त्याला दाखवायचं आहे ते डॉक्टर रिसेप्शनिस्टतून सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर जो पेशंट आहे त्याचं नाव इथे सिलेक्ट करणार आहे. टॅब दिला की त्याची ऑटोमॅटिकली बेसिक इन्फॉर्मेशन येते. तुम्ही सेव्ह केलं की या इथे तुम्हाला शेजारच्या लिस्टमध्ये दिसेल की त्याची अपॉइंटमेंट जी आहे ती ॲड झालेली आहे. त्यानंतर तुम्ही क्लोज करा. या इथे तुम्हाला जे तुमचे अपॉइंटमेंट असणार आहेत त्या अपॉइंटमेंटचा रिपोर्ट दिसणार आहे, पेशंटचा रिपोर्ट दिसणार आहे. त्यानंतर जेवढा तुम्ही अपॉइंटमेंट्स ॲड केलेल्या आहेत त्याचं सध्याचं स्टेटस काय आहे ते जर पाहायचं असेल ते पण तुम्हाला इथे दिसणार आहे. म्हणजे जर सपोज अपॉइंटमेंट 3 लोकांनी घेतला त्यामध्ये चेक किती केले आणि अनचेक अजून किती आहेत. या इथे तुम्ही पाहू शकता हे दोन आहेत, अभय आणि ABCXYZ. हे या दोघांचं चेकअप झालेलं आहे आणि नेहा गुगळेचं जे आहे ते चेकअप अजून होणे बाकी आहे. हा रिपोर्ट तुम्हाला इथे डिस्प्ले होतो. ठीक आहे. रिसेप्शनिस्टकडे काही जास्त फंक्शनॅलिटी नसते त्यामुळे आपण इथे जास्त काही फंक्शनॅलिटी रिसेप्शनिस्टला दिलेली नाही आहे. जर तुमच्या काही रिक्वायरमेंट्स असतील तर त्याप्रमाणे आपण यामध्ये ॲड पण करू शकतो. ठीक आहे. आता आपण डॉक्टर्सचं जे लॉग इन आहे ते पाहू. या इथे सिलेक्ट करताना पहिल्यांदा डॉक्टर सिलेक्ट करायचं. डॉक्टरमध्ये तुम्हाला इथे दिसणार आहेत OPD मध्ये काय आहे की ज्या तुम्हाला अपॉइंटमेंट्स येणार आहेत त्या अपॉइंटमेंट्सचं पूर्ण लिस्ट जी आहे ते इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक खाली एक दिसणार आहे. या इथे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल की आजच्या 3 अपॉइंटमेंट होत्या त्यापैकी 2 चेक झालेले आहेत आणि एक जी आहे ती अनचेक आहे. या इथे तुम्हाला डायरेक्टली डिस्प्ले होतं. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही इथे डायरेक्टली क्लिक केलं की प्रिस्क्रिप्शन ओपन होणार आहे. तुम्ही त्यामध्ये पेशंटला जे आहे ते त्याचा डिसेस चेक करू शकता, त्याला जे मेडिसिन आहेत ते प्रिस्क्राईब करू शकता.
ते आपण नंतर पाहूया. त्याचप्रमाणे इथे जे आहे ते डिसीज मास्टर आहे. तुम्ही जे काही तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे सगळ्या डिसीज इथे एंटर करू शकता. त्याचे सिम्पटम असतील डिस्क्रिप्शनमध्ये ते टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर मेडिसिन्स आहेत. मेडिसिनमध्ये तुम्हाला इथे सिलेक्ट करायला दिलं आहे लिक्विड आहे, टॅबलेट आहे की इन्शुलिन की पावडर आहे, ते सिलेक्ट करून तुम्ही त्या मेडिसिनचं नाव टाकू शकता, त्याची पोटॅन्सी टाकू शकता, डोसेस टाकू शकता, युनिट त्याचं तुम्हाला सिलेक्ट करणं भाग आहे ते की नंबरमध्ये देणार आहात, ml मध्ये आहे की ग्रॅममध्ये आहे. ठीक आहे. हे सगळं एकदा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ते मेडिसिन मास्टरमध्ये डायरेक्टली रिफ्लेक्ट होणार आहे. त्याचप्रमाणे या इथे जे आहे टेस्ट मास्टर, या टेस्ट मास्टरमध्ये आपण वेगवेगळ्या टेस्ट देऊ शकतो. या टेस्ट काय करणार आहेत की ज्यावेळेस तुम्ही प्रिस्क्रिप्शन जनरेट करता, जर तुम्हाला एखाद्या पेशंटला सजेस्ट करायचं असेल की तुला एक कावीळची टेस्ट करायची आहे, तर ती टेस्ट तुम्ही त्याला इथून सजेस्ट करू शकता. त्यामध्ये डिस्क्रिप्शन जे पॅथला बोलायला तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये डिस्क्रिप्शन टाईप करू शकता. ज्यावेळेस त्याची प्रिस्क्रिप्शन जनरेट होणार आहे टेस्ट करता, डायरेक्टली डिस्क्रिप्शन सहित प्रिंट होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे इथे तुमचं डॉक्टर मास्टर. डॉक्टर मास्टर आपण इथे काय घेतलेलं आहे की बऱ्याच वेळेस तुमचे जे पेशंट्स आहेत त्यांना काय झालं हे डिटेक्ट होत नाही, त्याकरता त्यांना आपण वेगळ्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे पाठवतो. तर जेवढे काही तुमच्या ओळखीचे डॉक्टर आहेत त्यांची सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्ही एकदा इथे फिलअप करून ठेवली की पेशंटला रेफर करताना डायरेक्टली आपण त्याला सजेस्ट करू शकतो की या डॉक्टरकडे तुला जायचं आहे. ज्यावेळेस आपण याला सजेस्ट करणार आहेत आपण डायरेक्टली त्यांना मेल थ्रू त्यांना सेंड करू शकतो की हा पेशंट तुमच्याकडं या पर्टिक्युलर डिसीज करता येणार आहेत. जर तुम्हाला या डॉक्टरांना त्या पेशंटचे रिपोर्ट्स फाईल वगैरे पाठवायचे असेल तर डायरेक्टली इथे तुम्हाला मेल रिपोर्टचा ऑप्शन दिलेला आहे. त्यामधून आपण सर्व त्याच्या जे काही डिटेल्स फाईल्स वगैरे काय असेल ते आपण डायरेक्टली मेल करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे तुमचं जर सपोज तुम्ही तुमच्या क्लिनिकमधूनच डायरेक्टली मेडिसिन्स देत असाल पेशंटला आणि काही मेडिसिन प्रिस्क्राईब पण करत असाल मेडिकलमधून घेण्याकरता, तर त्याआधी ज्या मेडिसिन्स तुम्ही परचेस करता पेशंटला देण्याकरता त्याची एंट्री तुम्हाला इथून करायची आहे या परचेसमधून. परचेसमध्ये हा जो आहे PIN म्हणजे तुम्ही ज्या दुकानदाराकडून माल घेतलेला आहे त्याचे नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. त्याचा ॲड्रेस जो काय असेल तो. ठीक आहे. त्यानंतर टाईप लिक्विड आहे, टॅबलेट आहे की पावडर आहे. त्यानंतर हे जे रेकॉर्ड आहेत मेडिसिनमध्ये तुम्हाला दिसणार आहे ते तुमच्या मेडिसिन मास्टरमधून येतात. मेडिसिन मास्टरमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या मेडिसिन्सची एकदा जर डिटेल फिडअप झाली की ॲटोमॅटिकली तो तुम्हाला मेडिसिनमध्ये दिसणार आहे. त्यानंतर तुम्ही किती क्वांटिटी परचेस केली आहे ती क्वांटिटी तुम्ही इथे मेन्शन करायची आहे. त्यानंतर त्याचं टोटल बिल अमाऊंट किती झालं होतं ते तुम्ही इथे डायरेक्टली टाकून द्या आणि ॲड करा. बस एवढंच तुम्हाला करायचं. त्यानंतर तुम्ही या जे परचेस बिल आहे त्याला सेव्ह करायचं. ठीक आहे. त्यानंतर इथे जे मोस्ट इम्पॉर्टंट आम्ही तुम्हाला देत आहोत ते आहे DM रिलेशनशिप म्हणजेच डिसीज आणि मेडिसिन रिलेशनशिप. यामध्ये तुम्ही तुम्हाला ज्या डिसीज माहिती आहेत त्या डिसीज सगळ्या क्रिएट करणार, त्या डिसीज तुम्हाला या ब्लॉकमध्ये दिसणार आहे. त्याचप्रमाणे जेवढ्या काही मेडिसिन्स आहेत ते या ब्लॉकमध्ये दिसणार आहेत. सपोज मी आता कावीळ सिलेक्ट केलं. कावीळ करता मी जर सांगितलं की ज्यावेळेस कावीळ डिसीज मला पेशंट माझ्याकडे येईल, कावीळ सिलेक्ट केल्या मला त्याने काही मेडिसिन्स रेफर करायला हवेत, तर मी ते मेडिसिन्स इथे टिक करणार. 1 2 3. ठीक आहे. सेव्ह. ओके. यामध्ये आता आपण हे जे पेशंट चेकअपचं ऑप्शन आहे ते चेक करणार, पण ते आपण डायरेक्टली इथून चेक करू. ठीक आहे. क्लिक हिअरवर क्लिक केलं. या इथं त्या पेशंटची जेवढी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती आलेली आहे. त्याचप्रमाणे या इथं तुम्हाला दिसते की तो पेशंट 2 वेळेस येऊन गेलेला आहे, 28 तारखेला आणि एक 27 तारखेला. ठीक आहे. जर नवीन पेशंट आलेला असेल जो रजिस्टर नाही
तुम्ही डायरेक्टली न्यू पेशंटवर क्लिक करून डायरेक्टली त्याची इन्फॉर्मेशन ॲड करू शकता. ठीक आहे. हा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर या पेशंटला जे डिसीज झाले आहेत त्याचे सिम्पटम्स तुम्ही इथे मेन्शन करू शकता सिम्पटम्स फील्डमध्ये. त्याचप्रमाणे काही डॉक्टर काय करतात की त्याची हिस्ट्री पण घेतात. ती हिस्ट्री तुम्ही या ब्लॉकमध्ये सेव्ह करू शकता. एकदा सेव्ह केल्यानंतर जर परत पुढच्या वेळेस तो पेशंट आला आणि त्याची जी काही हिस्ट्री आहे ती प्रिव्हियस हिस्ट्री असेल तर तुम्ही इथे प्रिव्हियसवर क्लिक करा. डायरेक्टली तो प्रिव्हियस हिस्ट्री तुम्हाला डिस्प्ले करेल. जर त्याची हिस्ट्री नवीन असेल तर तुम्ही न्यूवर क्लिक करा. त्याची हिस्ट्री तुम्ही टाईप करू शकता. जर नाही केलं तर सिम्पटम्स आणि हिस्ट्री फील्ड या ऑप्शनल आहेत. तुम्ही डायरेक्टली त्याला निग्लेक्टही करू शकता. त्यानंतर आता जी फील्ड आहे ती डिसेस. आता यामध्ये तुम्ही कावीळ घेतलेला आहे. कावीळमध्ये आपण त्या 3 मेडिसिन्स रेफर करण्याकरता सांगितलेले आहेत. ठीक आहे. आपण त्यावर क्लिक केलं आणि टॅब प्रेस केला की डायरेक्टली तो तुम्हाला जेवढ्या तुम्ही त्याला मेडिसिन्स सांगितल्या होत्या 4 त्या मेडिसिन्स डायरेक्टली त्याने तुम्हाला रेफर केलेल्या आहेत. त्यापैकी तुम्ही कोणत्या द्यायच्या कोणत्या नाही द्यायच्या हे तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ऑल पाहिजे असतील डायरेक्टली तर तुम्ही इथे क्लिक केलं की तुम्हाला ऑल मेडिसिनही दिसतात. ठीक आहे. मी आता या 2 मेडिसिन्स त्याला प्रेफर करतो. यामध्ये आपल्याला मेन्शन करायचं की त्या ज्या टॅबलेट आहेत त्याची क्वांटिटी किती आहे. 10 ग्रॅममध्ये आहे. तर 10 ग्रॅम आपण त्याला जर देतो त्याचे डोसेस जर तुम्हाला द्यायचे तुम्ही F2 प्रेस करा किंवा डबल एंटर द्या. पाहिजे ते तुम्ही देऊ शकता. 1-1-1 देऊ शकता किंवा मग हाफ हे तुम्ही त्याला डोसेसमध्ये प्रेफर करू शकता. ठीक आहे. त्यानंतर जर मी परचेसमधून एखादी मेडिसिन त्याला प्रिस्क्राईब केली. एक मिनिट आपण पाहूया. क्रोसिन ॲड. यामध्ये तुम्हाला दिसतंय की त्याची जी एक गोळीचा रेट आहे तो 10 रुपये आहे. ठीक आहे. मी आता या क्वांटिटीमध्ये त्यांना 10 गोळ्या दिल्या. ॲटोमॅटिकली इथे रेट कॅल्क्युलेट झाला 100. ठीक आहे. हा जो रेट आहे हा रेट पण तुम्ही एडिट करू शकता. याला तुम्ही 12 करा तो 120 होणार. ठीक आहे. त्यानंतर या इथे तुम्ही त्याचे डोस मेन्शन करू शकता. ठीक आहे. आता ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट तुमच्या मेडिसिन चार्जेसमध्ये जाते आणि तुमचे कन्सल्टिंग चार्जेस आपण ज्यावेळेस युजर क्रिएट केला त्यावेळेस आपण तिथं इन्सर्ट केले होते. त्यामुळं तुम्हाला परत टाकण्याची गरज नाही. जर तुम्हाला यामध्ये मॉडिफाय करायचं असेल तर तुम्ही त्या टेक्स्ट बॉक्सला पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्सला क्लिक करून एडिट करू शकता. सेम मेडिसिनमध्येही आणि टोटलमध्येही. पण टोटलमध्ये करायची गरज नाही. तुम्ही जर मेडिसिन किंवा कन्सल्टिंग चार्जेसमध्ये केले तर ॲटोमॅटिकली त्याची टोटल चेंज होते. याही तुम्ही पाहू शकता. ओके. त्यानंतर हा जो पेशंट आहे या पेशंटला परत नेक्स्ट व्हिजिट करता कधी आपल्याला बोलवायचं आहे नेक्स्ट चेकअप करता तुम्ही इथं त्याचे डेज टाका. 6 डेज टाकले. 6 डेज नंतर ॲटोमॅटिकली त्याची नेक्स्ट अपॉइंटमेंट फिक्स झालेली आहे. जर सपोज मला पेशंटला एखादी टेस्ट प्रेफर करायची असेल मी इथे टेस्ट प्रेफर करू शकतो. त्यांनी जर आधी काही टेस्ट केलेले असतील आणि त्याचे रिपोर्ट जर मला अटॅच करून ठेवायचे असतील तर मी इथं अटॅच रिपोर्टवर क्लिक करू शकतो. ठीक आहे. अटॅच रिपोर्टवर क्लिक केलं की डायरेक्टली त्याची जी इमेज आहे ती स्कॅन केलेली इमेज इथे अटॅच झालेली तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता हे जे आहेत या साईडला जे दिसते तुम्हाला त्यांनी 2 वेळेस आपल्याकडं प्रिव्हियस चेकअप केलेला आहे. मी ज्या डेटला चेक करेन त्या डेटला डायरेक्टली मला तो दाखवतो त्याचा डिसीज काय होतं मेडिसिन कोणत्या मी प्रिस्क्राईब केल्या होत्या. जर कोणते रिपोर्ट्स असतील तर या फील्डमध्ये त्याचे रिपोर्ट्स मला दिसतील. इथे त्याचे कन्सल्टिंग चार्जेस दिसतात त्याला मेडिसिन चार्जेस दिसतात. ठीक आहे. त्याआधी जर मला पहिले अजून काय पाहिजे असेल तर इथं त्याची नेक्स्ट डेट जर मी सिलेक्ट केली तर त्या दिवशी मी त्याला काय काय प्रिस्क्राईब केलं होतं तेही मी इथं पाहू शकतो. ठीक आहे. आता ज्यावेळेस या पेशंटला मी चेकअप केलं. आता या पेशंटनी मला जर पैसे कॅशमध्ये दिले
तर मी इथे बाय डिफॉल्ट कॅश सिलेक्ट केलेला आहे. पण बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो की पेशंट जे आहेत ते महिन्यानी पैसे देतात, काही वर्षांनी देतात, जे फॅमिली डॉक्टर वगैरे आहेत ते, आणि काही लोक कॅशने देतात. कॅशने देतात त्यांचा काहीच प्रश्न नाही. इथं डायरेक्टली बाय डिफॉल्ट आपण कॅश हे ऑप्शन ठेवलेलं आहे. जर तुम्ही क्रेडिटवर क्लिक केलं की डायरेक्टली ही जी एंट्री आहे त्याची जेवढी काय अमाऊंट झाली 220 ही त्याच्या क्रेडिटला पडेल, आणि तुम्ही त्याचं इयरली किती क्रेडिट झालेलं आहे ते पाहू शकता. तुम्ही त्याचे जे क्रेडिटच्या अगेन्स्ट एक वेळेस, दोन वेळेस, एन नंबर ऑफ वेळेस पैसे रिसीव्हही करू शकता. ते तुम्हाला मी पुढे दाखवतो कसे रिसीव्ह करायचे ते. आपण यांना क्रेडिटवर ठेवून या डिटेल्स ठेवून सेव्ह केलं. ओके, क्लोज. आता यामध्ये जो पेमेंट रिसीव्ह ऑप्शन आहे यात मी सिलेक्ट केलं पेशंटचं नाव. इथे पाहताय तुम्ही त्यांचे प्रिव्हियसली एवढा बॅलन्स आहे 520 रुपये, त्यापैकी 60 रुपये त्यांनी पेड केलेले आहेत आणि 460 रुपये रिमेनिंग दाखवतो. तर यामध्ये मी जर आता परत 60 रुपये पेड केले, ओके, आणि त्यानंतर सिलेक्ट केलं, टॅब दिला, इथे तुम्हाला 120 रुपये पेड दिसत, 400 रुपये रिमेनिंग दिसत. परत ज्यावेळेस नेक्स्ट टाइम ते आल्यानंतर त्या पेशंटने मला 300 रुपये पेड केले. ठीक आहे, परत मी सिलेक्ट केलं. या पद्धतीने तुम्ही जे तुमचे पेशंट्स आहेत जे क्रेडिट ठेवून जातात त्यांचं एन नंबर ऑफ वेळेस तुम्ही रिसिव्हिंग करू शकता. त्यांचा जो रिपोर्ट आहे की तुम्ही त्यांना चेकअप कधी केलं होतं, त्यांनी कसे कसे क्रेडिट ठेवले होते, त्यानंतर त्या क्रेडिटच्या अगेन्स्ट कसं कसं डेबिट झालं, कोणत्या तारखेला किती पैसे डेबिट झाले, कोणत्या तारखेला किती पैसे क्रेडिट होते, हे सगळं तुम्ही इथे पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये आपण पाहूयात अपॉइंटमेंट्स. या अपॉइंटमेंटमध्ये तुम्हाला दिसतं की नेहा उगळे आणि ABC XYZ 31 तारखेला त्यांचं रिचेकअप आहे. या इथे ज्या एंट्री आलेल्या आहेत तर या कशामुळे आलेल्या आहेत की ज्यावेळेस तुम्ही पेशंटचं चेकअप करता या पेशंट चेकअपमध्ये आणि त्याला पर्टिक्युलर डेज नंतर बोलवता, ती जी तारीख आहे त्या तारखेनुसार या इथे अपॉइंटमेंट फिक्स होतात तुमच्या. ठीक आहे. त्यानंतर वरती पण तुम्हाला ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत, रजिस्टर पेमेंट, पेशंट रिसिव्ड पेमेंट, मास्टर्समध्ये डिसेस मास्टर, मेडिसिन मास्टर, टेस्ट मास्टर, डॉक्टर मास्टर. त्यानंतर जे रिपोर्ट्स आहेत, पेशंट फीस डिटेल आहे त्याच्यावर क्लिक करा तुम्ही. जे पेशंटचं बिल आहे ते डायरेक्टली तुम्ही देऊ शकता. व्हिजिट वाईज आहे, आपण पेशंटला आत्ता कन्सल्टिंग चार्जेस 100 रुपये घेतले होते, मेडिसिन्स त्याचे 120चे झाले होते. या इथे तुम्हाला त्याचं प्रिंट बिल जे आहे ते प्रिंटही देऊ शकता तुम्ही किंवा त्याला दाखवू शकता. त्याचप्रमाणे या रिपोर्टमध्ये नेक्स्ट मग तुम्हाला दिसतंय की पेशंट प्रिस्क्रिप्शन. तुम्ही त्याला प्रिस्क्राईब काय काय केलं होतं तेही तुम्ही इथे डायरेक्टली पाहू शकता. ठीक आहे, त्याची प्रिंटही तुम्ही देऊ शकता. या इथे तुम्हाला बाकीचेही रिपोर्ट दिसतात. पेशंट हिस्ट्री रिपोर्ट आहे. जर पेशंटचे हिस्ट्रीज तुम्हाला पाहिजे असतील न्यू प्रिव्हियस त्याही तुम्ही पेशंट आय डी वाईज पाहू शकता. पेशंट आय डी रिपोर्ट आहे, पेशंट अपॉइंटमेंट रिपोर्ट आहे, पेशंट फोन बुक आहे, डॉक्टर फोन बुक आहे, डेली पेशंट चेकअप आहे. ओके, या पेशंट चेकअप रिपोर्टमध्ये तुम्हाला दिसतंय की कोणता पेशंट आहे, डेट, त्या डेटला आपण त्याला काय प्रिस्क्राईब केलं होतं. तर एन एस म्हणजे की आपण त्याला प्रिस्क्राईब केलं होतं मेडिकलमधून ह्या मेडिसिन्स देणार आहे, आणि येस म्हणजे आपण आपल्या स्टॉकमधून त्याला दिलेलं आहे. या इथे तुम्हाला त्याचे चार्जेस दिसतात, कन्सल्टिंग चार्जेस, मेडिसिन्स चार्जेस, आणि या दोघांची ॲडिशन पुढे दिलेली आहे. जर सपोज आपण त्याला
एखादी टेस्ट प्रिस्क्राईब केली तर ती टेस्टही इथे तुम्हाला डिस्प्ले केलेली आहे. हा आहे डेली पेशंट चेकअपचा रिपोर्ट. त्याचप्रमाणे या इथे तुम्हाला डेली इन्कम रिपोर्टही दिलेला आहे. चेकअप, त्यानंतर त्याचे कन्सल्टिंग चार्जेस, मेडिसिन चार्जेस, टोटल, आणि यामध्ये तुम्हाला ते पण दाखवलं ते क्रेडिट आहे की कॅश आहे. त्यानंतर जो रिपोर्ट आहे पेशंट वाईज फीस डिटेलचा रिपोर्ट आहे. पेशंट सिलेक्ट करा. या इथं मी जे तुम्हाला सांगितलं की क्रेडिट अँड डेबिट दोन्ही साईड इथे दाखवलेले आहेत. डेट, क्रेडिट अमाऊंट त्यांची एक साईडला डिस्प्ले होती आहे, टोटल किती आहे ते दाखवलं. त्यानंतर त्यांनी जे डेबिट केलंय ते डेबिटही दुसऱ्या साईडला दाखवलं, कोणत्या तारखेला किती डेबिट केलंय, काय केलंय काय नाही ते, आणि शेवटी तुम्हाला रिमेनिंग अमाऊंटही डिस्प्ले केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट रिपोर्ट जो आहे तुमचा क्रेडिट लिस्ट रिपोर्ट, कोणाचे किती क्रेडिट आहेत ते तुम्हाला इथं आपण डिस्प्ले केलेले आहेत. पहिल्या युजरने ह्या उगेचे 520 रुपये क्रेडिट आहेत, त्यापैकी 420 डेबिट आहेत आणि 100 बॅलन्स आहे, म्हणजे अजून 100 येणे बाकी आहेत. त्याचप्रमाणे ABC XYZ चे 160 आहेत, त्यापैकी 60 डेबिट आहेत आणि 100 येणे बाकी. टोटल जे तुमचं क्रेडिट आहे ते 200 रुपये आहे बाहेर सगळ्या पेशंटचं मिळून. त्यानंतर जे आपण परचेस आणि सेल केलेला आहे तर त्याचा जो रिपोर्ट आहे तोही तुम्हाला इथं पाहायला भेटेल. पावडर, या इथे तुम्हाला स्टॉक दिसतो त्याचा. जर सेल झाला असता तर या साईडला त्याचं सेल अमाऊंटही दिसली असती आणि सेल क्वांटिटीही आणि सेल डेटही तुम्हाला या साईडला दिसली असती. त्याचप्रमाणे मेडिसिन स्टॉक, कोणत्या मेडिसिनचा किती स्टॉक आहे. जर टॅबलेट असेल, आता या तिन्ही टॅबलेट त्यामुळं हा टॅबलेटचा ग्रुप एकदा आला. त्यानंतर पावडर, लिक्विड, पूर्ण ग्रुप वाईज सगळं काही इथे मेन्शन होतं. तर हा जो आहे टेस्ट जी या दोन्हीचा 0 स्टॉक आहे आणि क्रोसिन 10 आहे. या इथे ॲडेड अपॉइंटमेंट्स आहेत, म्हणजे आजच्या अपॉइंटमेंट्स आणि चेकअप, आणि तीनही चेकअप झालेले आहेत 29 तारखेचे. यामध्ये तुम्हाला युटिलिटी दिले. युटिलिटीमध्ये तुम्ही नंबर ऑफ तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त डॉक्टर्स असतील चेकअपला तर तुम्ही त्यांचे सेपरेट ॲप्लिकेशन मध्ये लॉग इन करून ठेवू शकता, जेणेकरून ते ज्यावेळेस लॉग इन करतील त्यावेळेस त्यांना तेच पेशंट दिसणार आहेत जे त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन आलेले आहेत. ठीक आहे. त्याप्रमाणे इथं मेल रिपोर्ट आहे मी जे तुम्हाला सांगितलं. यामध्ये तुम्ही पेशंट सिलेक्ट करा. त्यानंतर त्याचा जो काही रिपोर्ट आहे तो डायरेक्टली तुम्ही जर अटॅच केला, या इथे अटॅचमेंट दिसेल. या इथे डॉक्टरचा मेल ID तुम्ही सेंड केलं की तो डायरेक्टली सेंड होणार. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट, तुम्ही पेशंट सिलेक्ट करा. पेशंट सिलेक्ट केल्यानंतर या इथे जे आहे ती आजची डेट येणार आहे, ती डेट तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर त्याला जे डिसेस झाले होते त्याप्रमाणे त्याला किती दिवसाची सुट्टी हवी होती, म्हणजे आपण त्या पेशंटला जितक्या दिवसांनी बोलवलं त्याचं ड्युरेशननुसार डायरेक्टली हे पहा. कावेळ आपण किती दिवस सांगितली, 4 दिवस. डायरेक्टली इथं आलं. यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तुम्ही करू शकता या डिस्क्रिप्शनमध्येही आणि फ्रॉम डेट टू डेटमध्येही. त्यानंतर शो करा आणि डायरेक्टली प्रिंट देऊन टाका. हे जे आहे एवढे फीचर्स आम्ही तुम्हाला डेस्कटॉप ॲप्लिकेशनमध्ये दिले आहेत. पॅरलली एप्रिल एंडिंगपर्यंत तुम्हाला
हे जे ॲप्लिकेशन आहे हे डेस्कटॉप प्लस मोबाईल प्लस वेब या तिन्हीमध्येही भेटणार आहे सेम रेटमध्ये, जे याचं परचेस रेट आज आहे 6000 रुपीज. ओके, थँक्यू. जर तुम्हाला काहीही क्वेरी असेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता, आणि यामध्ये जर तुम्हाला कस्टमायझेशन काही करायचं असेल जे खरंच गरजेचं आहे ते आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइडही करू शकतो. ठीक आहे, थँक्यू.